खिल्लार महाराष्ट्राची शान। नमस्कार, माझं नाव महेंद्र बाळकृष्ण चिंचोडे, राहणार पिंपळे सौदागर। 2023 जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सेवा करण्याचा मान आमच्या जिंजोडे कुटुंबियांना मिळाल्याबद्दल आमच्या पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या याच्यामध्ये आनंदात खूपच भर पडलेली आहे और पूर्ण पिंपळे सौदागर खूपच आनंदी आहे। माझं नाव नवनाथ उर्फ पाटील खंडू जिंजुर्डे। ज्या दिवशी संस्थांनी आम्हाला कळवलं की आमच्या बैलजोडीची जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी रथासाठी निवड झालेली आहे, त्या दिवशी आम्हाला खूप आनंद झाला। संतवचनामध्ये सांगायचं झालं, आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे। ही अनुभूती फक्त आमची फॅमिली असेल, आमचं पिंपळे सौदागर गाव असेल, त्याचप्रमाणे आमचे पूर्ण नातेवाईक असेल, सगळ्यांना खूप आनंद झाला। आज 2-3 वर्ष आम्ही जी कष्ट घेतोय, बैल गोळा केली, त्यांची तब्येत, त्यांचे खाणं पिणं हे सगळं सांभाळलं, त्याचा आज चीज झाल्यागत वाटते। यासाठी केला होता 8 तास, अशी ही अनुभूती आहे। भाऊ, ज्या दिवशी बैल पाहून गेली त्या दिवशीचा दिवस कसा असतो, म्हणजे बैल पाहून जाण्याचा म्हणजे ते कशी कमिटी काम करत असते त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। देव संस्थांची संपूर्ण कमिटी, सर्वांची ज्यांचे अर्ज आलेत त्यांची बैलांची पाहणी केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची मीटिंग होते, त्याच्यातून सगळ्यात चांगली दष्टपुष्ट किंवा ताकदीची बैलं सिलेक्ट केली जातात। आणि ज्या दिवशी पालखीला आपल्या बैलांचं सिलेक्शन झालं त्या दिवशीचा आनंद कसा होता किंवा काय होतं तुमच्या मनातली भावना? त्या दिवसाचा आनंद आम्हाला गगनात मावत नव्हता, एवढा आनंद झाला होता। माझं नाव उर्मिला महेंद्र जिंजुर्डे। आम्हाला खूप आनंद झालेला आहे, आमच्या कुटुंबाला हा मान मिळालेला आहे। संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा सोहळा आहे, त्याच्यासाठी आमच्या बैलांची निवड झालेली आहे। बाकी घरातल्यांचं काय मत आहे आता सगळ्यांचं? सगळे खुश आहे, वारीची आतुरता आहे सर्वांना। वहिनी, ज्या दिवशी कळलं की आज आपल्या बैलांचं नाव त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेलं, का आनंद होता त्या दिवशी घरामध्ये? खूप आनंद होता। साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, त्याप्रमाणेच आमच्या इथं तो आनंद झालेला होता। सगळ्यांनी येऊन मिठाई वगैरे सगळ्यांनी, म्हणजे खूपच सगळे गावकरी सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। नातेवाईक असतील, आमच्या नातेवाईकांमध्ये आमच्या गावामध्ये ही पहिल्यांदाच मान मिळालेला आहे, त्याच्यामुळं खूपच आनंद झालेला आहे सगळ्यांना। आता सिलेक्शन झालंय, आता येत्या 2-3 दिवसामध्ये पालखी सोहळ्याला बैल घेऊन निघायचं, रथ घेऊन, तर कशा प्रकारची तयारी आता करावी लागते किंवा काय तयारी चालू आहे तुमच्याकडे? खूप सारी तयारी करावी लागते, त्याच्यामध्ये टेम्पो असतील बैलांसाठी, आपल्या आचार्याची त्यांच्या ग्रुपसाठी एक गाडी असेल, बाकी इतर भरपूर तयारी करावी लागते। सगळे आचारी म्हणा किंवा बैल सांभाळणारे तुम्ही घरातली एकूण किती मंडळी या पालखी सोहळ्याच्या महिन्याभराच्या कार्यक्रमाला जाणार आहे? 100 ते 125 लोक आम्ही सर्व, आमचे घरातली लोक आणि मित्रपरिवार, गावातल्या लोकांना पण उत्सुकता भरपूर आहे, कारण की आमच्या गावाला पहिल्यांदाच सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। आमचे सासरे असतील, त्यांना बैलांची खूप आवड होती, त्यांचं जे स्वप्न होतं ते आज त्यांच्या मुलांनी पूर्ण केलं, त्याच्यामुळं खूप आनंद झालेला आहे सगळ्यांनाच। आणि 2-4 वर्ष झाले आम्ही हे पालखी सोहळ्यासाठी आम्ही नंबर लावत होतो, पण ह्या वर्षी ते पूर्ण झालेलं आहे। भाऊ, आता तसं म्हणायला गेलं तर तुमच्या कुटुंबाचा मान म्हणजे गावाचा सर्वात मोठा मान आहे। आज काय कार्यक्रम आहे आपल्या इथे? आज आपल्या इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सेवा करण्याचा मान आमच्या कुटुंबियांना मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या सर्व पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही मिरवणुकीचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आपल्या इथे ठेवलेला आहे। वहिनी, तुमच्या माहेरी असताना तिकडं पण असे खिलार बैल वगैरे किंवा गायी असायचे का? हो आहेत, आणि पहिलं माहेरातच म्हणजे जनावरांची म्हणा आवड सगळ्यांनाच आहे, तिथं पण होते म्हशी गाया वगैरे, आणि इथं पण सासरी तेच आहे।
आणि भरपूर मोठे बैल, म्हशी, गाया सर्वच होतं. तुमचं आता इथं पिंपळे सौदागर तसं पाहायला गेलं तर शहरी भाग भरपूर आहे. आता तुमचे मुलं पण इंग्लिश मिडियममध्ये शिकत असतील, तर त्यांना ह्या खिलार बैल किंवा जनावरं सांभाळणं याच्यात आवड कशा पद्धतीची आहे? हे आमच्या कुटुंबात पूर्वीपासूनच जनावरांची आवड आहे, तीच आमच्या मुलांना पण आहे. आणि आमच्या इथं सगळ्यात जास्त जनावरं, परत शेतीची ही पहिल्यापासूनच हे, त्याच्यामुळं मुलांना पण तीच सवय आमच्या की आता कुटुंब आपल्याला थोडंफार जनावर पाहिजे घरी. त्याच्यानंतर ही जी आम्हाला संधी मिळाली, ह्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. आणि कोणतीही तक्रार आमच्याविषयी संस्थान असेल, कोणते वारकरी असतील यांना येणार नाही. त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवून द्यारी. अशा प्रकारे कायमस्वरूपी इथून मागं तर आमच्या घराण्यात वारीची परंपरा आहे. माझे वडील स्वतः पिंपळे सौदागर मंदिरात विणेकरी आहेत. त्यांची जवळजवळ 50 ते 60 वर्ष पायीवारी आहे. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा तोच वारसा पुढे चालू. मी या वर्षीच्या वारीमध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो की सर्वांनी आपण पायवारीमध्ये सहभागी व्हावे. महेंद्र बाळकृष्ण जिंजुर्डे, राहणार पिंपळे सौदागर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 98 90 13 43 46.